श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तर आज ना मी म्हणजे आज नाही शिवलेले, हे काल ब्लाऊज शिवलेले आहेत. तर हे टोटल मी 4 ब्लाऊज दाखवते तुम्हाला. तर हा पहिलावाला आहे हॉल्टर नेकचा ब्लाऊज आहे. तर खूपच सुंदर असा आलेला आहे आणि मी हा हॉल्टर नेकचा ब्लाऊज पहिल्यांदा शिवले होते बरं का. तर पहिल्यांदाच हा कस्टमर माझ्याकडे आलेला होता आणि त्याचं असं म्हणणं होतं की एकदम प्रोफेशनल टाईप शिवा आणि हॉल्टर नेकचा आहे. तर हाफ स्लीवचा आहे हा आणि 4 टक्सचा आहे. तर हॉल्टर नेक शिवायला म्हणजे नावच ऐकून खूप मी घाबरलेली होते, पण म्हटली चला आता ह्याच्या साठी ना काहीतरी आपल्याला करायचं आहे, म्हणजे आपल्याला पण क्रिएटिव्हिटी म्हणजे नवीन काहीतरी शिकायला भेटतं, म्हणून मी हो म्हटली आणि तो तेवढ्याच पद्धतीने मी म्हणजे एकदम प्रोफेशनल पद्धतीने मी शिवून रेडी केलेला होता. तर एकदम कटिंग वगैरे बघितली ना तर त्याची एकदम सिंपल अशी वाटली मला, पण भीती आधी वाटत होती, पण जेव्हा मी हा ब्लाऊज कट केला आणि शिवला तर त्याची भीती मला पूर्णपणे गेली होती. म्हटली आता मी तर असे एकदम रोज एक म्हटलं तरीसुद्धा मी शिवू शकते. तर एवढं कॉन्फिडंट मला त्या हॉल्टरनेकच्या ब्लाऊजबद्दल आलेला आहे. तर कुठलीही गोष्ट असो, तर आता ब्लाऊजबद्दलच नाही आहे, तर आधी आपल्याला कुठल्या पण गोष्टीची भीती वाटत असते, पण एकदा का आपण त्या गोष्टीच्या सवयी झाल्या, म्हणजे त्या गोष्टींबद्दल आपल्याला सवय झाल्या ना, तर त्या गोष्टी अगदी अशी चुटकीसरशी आपण करू शकतो, नाही का. तर असो आता इथे मी तुम्हाला एक एक करून हा तिसरा ब्लाऊज आहे, पूर्णपणे सिंपल असा आहे. तर हा 36 साईजचा आहे, तर कटोरीवाला आहे. तर हा पण मी तुम्हाला दाखवते, म्हणजे काल शिवला होता, म्हणजे माझं काम तुम्हाला एवढं झालं असं दाखवण्याचं हेतू आहे, बाकी काही नाही आहे. तर आता हा ब्लाऊज एक होता, तर तो सुद्धा 40 साईजचा आहे हा ब्लाऊज. तर 40 साईजचा खूप छान असा आलेला आहे, कटोरी आहे ह्या ब्लाऊजला पण. आणि पाठीमागे बॅक नेकला पूर्ण असा मोठा गळा आहे, म्हणजे राऊंड गळा आहे आणि बॅक नेक ह्याची 10.5 आहे. तर ह्याला मी 2.25 असं गळा रुंदी घेतलेली होती. तर असे एक एक करून मी तुम्हाला सगळे ब्लाऊज दाखवलेले आहेत आणि ह्या सगळ्या ब्लाऊजमध्ये तुम्हाला कुठला ब्लाऊज आवडलेला आहे तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक मात्र करायला विसरू नका. मी नवीन आहे तर मला प्लीज सबस्क्राईब करून सपोर्ट करा. बाय.